तवयत राजकीय मोठ्या टॉप 9 सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा योजना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा। महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार। सोशल मीडियावरून बदनामी करण्याचं प्रमाण वाढलंय, या संदर्भात समिती गठीत केली जाईल। कायद्यात बदल करण्यासाठी पडताळणी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत निवेदन। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचं फडणवीसांना स्मरणपत्र, सखोल तपासाची मागणी। भाजपने ठाकरेंचे 3 पंचायत समिती सदस्य पळवले, अंबादास दानवेंचा आरोप। संभाजीनगरच्या पंचायत समितीसमोर ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराला दानवेंकडून धक्काबुक्की। रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्ता स्थापन करणार। 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार, तर भाजपाकडून अलिबागमध्ये विजय मिळाव्याची तयारी। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची नरेश मस्केंची अवकात नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींची खासदार नरेश मस्केंवर टीका। उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळे तुम्ही शाखा प्रमुख नगरसेवक झालात, कोळींची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये मोठा राडा। पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत समिती सदस्य गायब। भाजपने पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। राहुरी विधानसभेची लवकरच पोटनिवडणूक। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित। महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित राज्यपालांनी घेतली शपथ। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। राज्यपालांच्या शपथविधीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित। आता वय दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। मिरझोळी गावातील पाणी टंचाईवरून चिपळूण पंचायत समितीमध्ये गोंधळ। गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यानं नागरिक आक्रमक। चिपळूणचे नगरसेवक साजिद सरगुरुरो यांनी नागरिकांसह पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयात धडक देत प्रशासनाला याबाबत जाब विचारला। परभणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीसाठी वेगळं समीकरण पाहायला मिळालं। दादांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं पंचायत समितीवरती सत्ता स्थापन केली। राष्ट्रवादीचे रवी चव्हाण सभापती झाले, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विवेक रसाळ हे उपसभापती। संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या कल्याण गायकवाडांची निवड करण्यात आली, तर शिंदेच्या शिवसेनेच्या बाळासाहेब गाडेंची उपसभापतीपदी निवड झालेली आहे। सभापती पदाच्या मतदानापूर्वी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची कल्याण गायकवाडांची गचांडी पकडली होती। सांगलीतील मिरज पंचायत समितीमध्ये सभापती निवडीमध्ये भाजपला धक्का बसलाय। काँग्रेसच्या तन्वी कमलेकरांची सभापतीपदी निवड करण्यात आली। शिंदेच्या शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली। सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांवरती महाविकास आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळतंय। 10 पैकी 6 ठिकाणी काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे सभापती आणि उपसभापती, तर जतमध्ये भाजपची, तर लासल तासगावमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे, तर शिंदेच्या शिवसेनेनं खानापूर आटपाडी पंचायत समितीवरती आपली सत्ता स्थापन केली। पैठण पंचायत समितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता कायम। सभापतीपदी वैशाली बोमले यांची, तर उपसभापतीपदी संजय लखाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचं अभिनंदन करण्यात आलं। अहिल्यानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष लोंढे यांची निवड करण्यात आली आहे, तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी दादांच्या राष्ट्रवादीच्या दीपाली बारसकर, तर उपसभापतीपदी भाजपच्या वर्षा सानप बिनविरोध झालेल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या भाजपच्या जेडपी सदस्य रश्मी बागल यांची निवड करण्यात आली, तर उपनेतेपदी मंगळवेढ्यातील प्रदीप खांडेकर यांची निवड करण्यात आली। तर कोल्हापुरातल्या गडंगलज पंचायत समितीच्या सभापती म्हणून प्रतिभा चव्हाण आगलावे यांची निवड करण्यात आली। प्रतिभा चव्हाण पहिल्याच प्रयत्नांमध्ये पंचायत समितीवरती निवडून आल्या। प्रतिभा चव्हाणांची स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ओळख आहे।